हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जात पडताळणी, डोमिसाईल, नॉन क्रीमी लेअरसह सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रासाठी आवश्यक 500 रुपयाच्या स्टॅम्पमधनं अर्जदारांची सुटका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, तात्काळ अंमलबजावणीचेही आदेश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाचा फैसला आज। कोकाटेंच्या दोषी असण्याला स्थगिती मिळणार की निकाल कायम, याचा आज निर्णय। कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षालाही बसते। धनंजय मुंडे प्रकरणावरून अजित पवारांनी टोचले कान। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरीवरती पार पडली बैठक। वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात, कराडने डिलीट केलेला आयफोनमधील डेटा रिकव्हर। खंडणी प्रकरणाच्या व्हिडिओत कराडचं नाव असल्याचं उघड। आरोपपत्रातील एक्सक्लुझिव्ह पुरावे माझाच्या हाती। भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीण। जाधवांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता। तालिका अध्यक्ष असताना भाजप आमदारांचं निलंबन केल्यामुळे होऊ शकतो विरोध। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला फायनल। भाजपला 11, शिंदेच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला मिळणार 4 समित्या। अबू आझमीचा औरंगजेब स्तवन, सरकार पुरस्कृत। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल। राष्ट्रीय पातळीवरती ओवैसी आणि राज्यात अबू आझमी हे भाजपचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचा आरोप। सातारच्या आनेवाडी टोल नाक्याजवळ मुंबईहून बँगलोरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग। सर्व प्रवाशांना गाडीतून उतरवल्यामुळे जीवितहानी टाळण्यात यश। पुण्यातल्या नाना पेठेत 2 ड्रग पेडलरकडून 12 लाखांच्या मेफेड्रोनसह 13 लाखांचा मुद्देमालही जप्त। गुन्हे शाखेची कारवाई, दोन्ही ड्रग पेडलर अटकेत। राजीव गांधींच्या काळातील बोफोर्स घोटाळ्याची चौकशी होणार। नव्या माहितीसाठी सीबीआयचं अमेरिकेला साकडं। अमेरिकी गुप्तहेर मायकेल हर्षमनकडे महत्वाची माहिती असण्याची शक्यता। नमस्कार, महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत। मी पूर्वी